शुभास्ते अक्षय गोडंबेला आपण प्लेअर ऑफ द मॅच किताब देतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. ज्यांच्या खुशीत नंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, ज्या वारसदाराने देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती, आणि ज्या वारसदाराने देखणं स्वप्न आपल्या खांद्यावरती झेलले आलेल्या पिल्ल ते राजा शंभू छत्रपती, जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या देशासाठी या भारभूमीसाठी ज्या ज्या महापुरुषांनी प्राणाची आहुती दिली अशा सर्व महापुरुषांना प्रथम त्रिवार वंदन करतो. ज्या आईवडिलांनी मला जन्म दिला, परंतु ज्या वडिलांनी खांद्यावरती बसून मला हे जग दाखवलं त्या आईवडिलांना वंदन करतो. ज्या गुरूंमुळे मला शिकता आलं, लिहिता आलं, बोलता आलं, वाचता आलं त्या गुरूंनाही वंदन, आणि ज्या मित्रांमुळे मला चांगल्या आणि वाईट गोष्टी समजू लागल्या त्या मित्रांनाही वंदन. मोरिया क्रिकेटला भरेलवळे आयोजित मोरिया करंडक 2025 आज स्पर्धेचा अंतिम दिवस. या अंतिम दिवसाकडे आलेल्या तमाम प्रेक्षक राजांसाठी त्याचबरोबर सर्व संघांच्या संघ नायकांचं संघ मालकांचं मी मोरिया क्रिकेटला भरेलवळेच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो. त्याचबरोबर या स्पर्धेच्या सर्व ऑफिशियल्स पंच, माझे मार्गदर्शक संजय भालेराव सर, राजा आवळे सर, महेश जाधव, त्याचबरोबरीने cricklife.in असणारी ऑफिशियल टीम, अमितजी भुजबळ सर, त्याचबरोबर गेले 5 दिवस ज्यांचा आपण आवाज ऐकतोय, एक मावळचा गोड आवाज, एक गुंदा आवाज, योगेश साबळे सर, आणि मी स्वतः सुमित सोनवणे आपलं सर्वांचं मोरिया करंडक मध्ये मनपूर्वक आदरपूर्वक आपलं सर्वांचं स्वागत करतो. आणि आजच्या सामन्याकडे तुम्हाला इथे घेऊन जातो. श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिले गेले तर श्रीनाथ 11 पुनवळेचा संघ आहे. पुनवळे संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि आता मैदानामध्ये बघायचं आहे सचिन गवळीचं पहिलं षटक आहे. क्रॉस द बॅट खेळण्याचा इथे प्रयत्न केला जाईल, आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिलेली तर इथे 9 वरती धावफलक आहे. पहिलं षटक इथे मैदानामध्ये प्रगतीपथावर आहे. मोरिया करंडक मानाची स्पर्धा, एक लखपती स्पर्धा आपण नक्कीच अनुभवतोय. यावेळेस उडवलाय ऑन साइडला, खेळाडू मात्र फार दूरवरती. चेतन, वाह, प्रयत्न जबरदस्त होता, परंतु चेंडू इथे सीमारेषेच्या बाहेर. मोरिया करंडकाला सलामी ठोकणारा षटकार. कसं आहे, लावून एकदाच लावायचा, समोरच्याला गाड करायचा. एवढा घाण आवाज सोडणार आहे ना नुसतं ये माहिती. 15 वरती धावफलक आहे. एक षटकाचा खेळ जो मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर संपलेला आहे. श्री काळभैरवनाथ क्रिकेटला मारुंजी संघ आहे, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिले गेले तर श्रीनाथ 11 पुनवळेचा संघ आहे. एका बाजूला आपण पाहिले गेले तर सचिन गवळे, दुसऱ्या बाजूला आपण पाहिले गेले तर श्री काटे अर्थात बाबू, चेतन, एक तगडा संघ आहे. आणि या सीझन मध्ये ज्या भन्नाट लय मध्ये संघ आहे, ज्या भन्नाट फॉर्म मध्ये संघ आहे,
तर म्हणजे आपण पाहिले गेले तर दत्ता लांडे टीम आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. चेतन आता मात्र गोलंदाजीसाठी तयार असणार आहे. खोलवर टप्प्याचा बॉल होता आणि तोपर्यंत मैदानाच्या मध्ये अगदी हलक्या तर चिडले ते स्टेअर करत घेतली जाते एक सिंगल. एका धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 16 धावा आहेत. दोन्ही फलंदाजांसाठी एका बाजूला काळूराम लांडे दुसऱ्या बाजूला दत्ता लांडे. मल्हारी बोरकर यांच्या वतीने आपण पाहिलं तर प्राइज आलेलं आहे. या दोन्ही खेळाडूंनी जर लागोपाठचे 3 षटकार खेळले तर मल्हारी बोरकर सगळ्यांचे लाडके दाजी ज्याला होतात नेहमी जीवाची बाजी त्यांच्या वतीने 1,000 रुपयाचं प्राइज आहे. चेतन सपकाळ षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती असताना 17 वरती धावफलक आहे. दत्ता लांडे गोलंदाजीमध्ये प्युअर ऑलराऊंड मुळशी तालुक्याचा अनुभव प्रचंड मोठा आहे. समोर चेतन आहे. यावेळेस वाईड यॉर्कर आपण पाहिले तर अक्षरशः खोलवर टप्प्याचा चेंडू होता. मी म्हणेल बॉडीवरती चेंडू टाकण्यासाठी मात्र नक्कीच मैदानाच्या मध्ये प्रयत्न करत नाहीये चेतन. चेतनचा प्रयत्न एकच आहे वाईड लाईन धरून केली जाणारी गोलंदाजी. आता 10x बॉल असेल आणि तुम्हाला जर बचाव स्वतःचा करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला हे काम करणं गरजेचं आहे. ते काम करतोय चेतन. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती गोलंदाजी. पाय चाललेले नाहीये दत्ता यांचे आणि तिथे संयम दाखवण्यासाठी नक्कीच मैदानामध्ये काळूराम यांना इशारा करतायत. हा चेंडू इथे मैदानामध्ये बघायचे डॉट आलाय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल त्यानंतर लागोपाठचे 2 चेंडू डॉट. 17 वरती धावफलक आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुढे चेतन. लोअर फुल टॉस. आता मात्र बघायचं थोडेसे पाय चालवले आणि त्याचा फायदा मिळाला. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू अगदी खेळलाय. वा काय क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळाले. सिंगल आली. दुसरा धावेचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये केला जाईल का तर केला गेलाय. 2 धावा इथे येत आहेत. पंचांकडे मोबाईल तर नक्कीच इथे इशारा तिसऱ्या पंचांकडे सोपवला जाईल कारण आज मैदानामध्ये आपण पाहतो ना की एखादा कधी कधी काय होतं क्रिकेट खूप प्रामाणिक खेळ आहे परंतु खेळाडू काही प्रामाणिक नाहीयेत. त्यामुळे कधी कधी या गोष्टी थोड्याशा आपण आणि कधी काही खेळाडूकडून नकळतपणे होऊन जातात काही गोष्टी त्यालाही समजत नाही नक्की माझा पाय होता की नव्हता. चेंडू हातामध्ये होता की नव्हता या बऱ्याचशा गोष्टी असतात. सेफ आहे आणि या पंचाकडे तो अनुभव आहे ना तर त्यामुळे ते कुठली रिस्क किंवा कुठल्या संघाला त्याचा तोटा हा होणार नाही याची दक्षता घेतली जाते. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार असतील मैदानामध्ये चेतन. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू यावेळेस जो आपल्याला बघायला मिळाला आणि लेग बाईज 1 धाव आली आहे आणि या एका धावेने स्कोरबोर्ड वरती 20 धावा आहेत. 2 षटकं संपलेली आहेत. 1 विकेट आहे. 2 अतिरिक्त धावा आलेल्या आहेत. हे बघा जे संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालेले आहेत अगदी गोठवडी वॉरियर संघ आहे. पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट संघ आहे. गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघ आहे. हे 4 संघ आणि या दोन्ही संघाचे एक प्रतिनिधी. त्यामध्ये आपण 5 संघ आहेत. 5 संघांमध्ये 3 संघांना हे आपण सेमीफायनल साठी बाय देणार आहे. 2 संघ राहतील त्यामध्ये मॅच खेळवली जाईल. जो संघ पराभूत होईल तो संघ स्पर्धेचा 5व्या क्रमांकावरती विराजमान होईल आणि जो संघ जिंकणार तो संघ सेमीफायनल मध्ये जाईल आणि तिथे पुन्हा लॉट्स केले जातील. याची सगळ्या संघाने नोंद घ्या आणि विनंती आहे प्रत्येक संघाचे संघनायक आपण मुख्य स्टेजवरती लॉट्स करतोय त्यामुळे सगळ्या संघनायकांना विनंती आहे आपण लॉट्स करण्यासाठी या. वीस वरती धावफलक. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलेला आहे. काळूराम लांडे आणि दुसऱ्या बाजूला दत्ता लांडे हे 2 बंधू मैदानाच्या मध्ये आहेत. दत्ता स्ट्रायकिंग एंडला समोर बघायचं आहे. किरण बारसकर
पहिलाच बॉल यावेळेस खोदून काढायचा प्रयत्न इथे होता. ऑन साईडला चेंडू खेळलाय. लंगोच्या दिशेने प्रोटेक्शन आहे, तोपर्यंत घेतली जाते मैदानाच्या मध्ये सिंगल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 21. रन 21 वरती धावफलक आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा जो इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर बदलाव इथे केला जातोय आणि मला वाटतं भुकुम संघ देखील प्राइज मध्ये आहे, त्यामुळे भुकुम संघाचे देखील प्रतिनिधी तुम्ही देखील या. यावेळेस 4 रन चौकार. उपसरपंच नवनाथ शेठ बुसडे यांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि हा षटकार आहे. 6 धावा आलेल्या आहेत. या 6 धाव्याने संघाची धावसंख्या 33 वरती धावफलक आहे. संघाची धावसंख्या आपण मैदानाच्या मध्ये पुन्हा इथे बघतोय. इथे किरण पुन्हा राऊंड द विकेट तयार आहे. समोर मात्र काळूराम लांडे आहे, दुसऱ्या बाजूला दत्ता आहे. हा चेंडू व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव देखील इथे मैदानाच्या मध्ये आली. अतिरिक्त धावाने संघाचा धावफलक 34 वरती जाऊन पोहोचेल. 34 रन, लॉस ऑफ 1 विकेट. तिसरं षटक मैदानामध्ये प्रगती पथावरती असताना 1 लाख रुपयाची क्रिकेटची स्पर्धा मोरिया करंडक. मोठा फटका पुण्याला खेळण्याचा प्रयत्न होता. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह सिंगल इथे घेतली जाईल आणि या सिंगलने स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल तो काळूराम. 3 षटका संपलेली आहेत. 35 वरती धावफलक आहे. 1 विकेट आलेली आहे. तपलकावरती आपण पाहतोय 35 धावा आहेत. 35 रन. सचिन गवळी आता मात्र गोलंदाजीसाठी आलेला आहे. किरण बारसकर यामुळे पाहिले तर एव्हरेज षटक हाताळलंय. सचिन गवळी आता ITI इंडने आपण पाहतो गोलंदाजीसाठी आलाय. पहिलाच बॉल होता, वेग थोडासा दाखवला सचिन गवळीकडून. मी म्हणेल सचिन गवळीला ज्या प्रकारे मी कित्येक वर्ष पाहतोय ना, खरोखरच स्ट्रगल लाईफ काय असतं हे जगणारा सचिन गवळी आहे. संघर्ष करणारा सचिन गवळीला ओळखलं जातं संघर्ष करण्यासाठी.
सचिन गवळी उगाच मोठा झालेला नाहीये. मोठा फटका यावेळेस लॉंग ऑफला चेंडू खेळला चेतन. वा वा काय कॅच आहे, जबरदस्त कॅच. आज सकाळच्या सकाळी सत्रामध्ये आपण बघितलं गेलं तर प्रेक्षक राजांची नेत्राची पार न फिरणारा कॅच चेतन सपकाळच्या या झेलमधून बघायला मिळालाय. जबरदस्त एफर्ट आहे चेतन. मैं निकला ओ गड्डी लेके स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब भुकुम, घोटावडे वॉरियर्स आणि गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे हे संघ सेमीफायनलला दाखल झालेले आहेत. आणि आता यातील विजेता विरुद्ध पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट हा सामना होणार आहे. सामन्याकडे तुम्हाला ते पुण्यात घेऊन जाईल. सचिन गवळी आलाय आणि आपण पाहिलं तर याची चर्चा करत होतो, परंतु कॅच चेतन सपकाळने या संपूर्ण स्पर्धेमध्ये काय कॅच पकडलेले आहेत. यापूर्वी देखील चेतन सपकाळचा आपण झेल बघितलेला आहे. ओ वेग वेग अगदी 2-3 पावलावरून मात्र काय खांद्याचा वापर करतोय सचिन गवळी. ज्या प्रकारचा त्याचा रिदम आहे, ज्या प्रकारे आपण पाहिलं तर तो बॉल पकडण्याची त्याची ग्रीप आहे, कंट्रोल त्याने दाखवलंय सचिन गवळीने. फटका याही वेळेस बसला, चेंडू हवेत आहे. उलट्या पावलाने पळत असताना सचिन गवळी टिपतोय झेल, विकेट आली आहे. डिप्सी 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 थँक्यू. 4 षटकं संपलेले, 3 फलंदाज बाद आहेत. 37 वरती धावफलक आहे. 37 रन अवघ्या चांगलं कंट्रोल आपण पाहिलेलं तर सचिन गवळीकडून आपल्याला जे पाहायला मिळालं, ज्या प्रकारची गोलंदाजी त्याची राहिली, विकेट मिळवल्या. सगळ्यात महत्त्वाचं 2 विकेट त्याच्या गोलंदाजीमध्ये आल्या. आणि आता नवीन फलंदाज देखील आपण पाहतो मैदानामध्ये दाखल इथे होणार आहे. अक्षय ढमाले नवीन बॅटर आपण पाहतोय दाखल इथे होतील. सध्या अलीकडच्याच काळामध्ये आपण पाहिलं तर लवळेगावचं मैदान मात्र अक्षरशः गाजवलं. अक्षय ढमाले गोलंदाजीसाठी, तर समोर आपण पाहतोय किरण. नॉन स्ट्रायकिंगला असेल अजिंक्य बुचुडे. अक्षय ढमाले शेवटचं षटक हाताळण्यासाठी ओरधी विकेट. पहिलाच बॉल होता, लिडिंग एज. थर्ड मॅनच्या दिशेने खेळाडू आहेत, चेंडूला तिथे कव्हर करतील. आणि संघाची धावसंख्या जर आपण आता पाहिले गेले तर 1 धाव आलेली आहे. आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 38 वरती धावफलक आहे. गोलंदाजीसाठी पुढे आता गोलंदाज तयार आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने चेंडू आपण पाहतो खेळून काढला जाईल. सिंगल तरी ती आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे डायरेक्ट हिट. वाह, सचिन गवळीकडे थ्रो जरूर अपुरा आला, परंतु त्याने चेंडूला कव्हर करत चेंडू हातामध्ये घेऊन एशा उडवल्या आणि इथे फलंदाज मैदानामध्ये बाद झालाय अजिंक्य बुचुडे. DJ Saurabh SK.
आता गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय नवीन बॅटर देखील इथे झालाय अनिकेत. अक्षय हा पुढचा चेंडू होता, ऑन साईडला चेंडू देखील खेळण्याचा प्रयत्न निश्चितप्रमाणे जो राहिला. एक धाव इथे आली आणि एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक देखील आपण पाहतोय मैदानामध्ये. स्कोरबोर्ड वरती धावा ज्या आहेत त्या 40 वरती 4 आहे. मोठे फटके खेळायचे आहेत, फायटिंग टोटल कडे टीमला घेऊन जायचंय. हे मात्र श्री काळभैरवनाथ क्रिकेटला मारुंजी संघाला सांगायची गरज नाही. ओहो, आता मात्र पायामध्ये टाकायचा प्रयत्न इथे होता. लेग स्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू, वाईड बॉल. अतिरिक्त धाव निश्चितप्रमाणे ते आता मैदानाच्या आतमध्ये असेल. सचिन गवळी थोडासा पंचासोबत अजय सरांसोबत मात्र चर्चा करताना पाहायला मिळाला. काहीशी असं म्हणतात ना की जे तुम्हाला माहित नाही तुम्ही आवर्जून आपल्या पंचांना विचारू शकता. टप्पा थोडासा यावेळेस मागे ठेवला, खूप लवकर कमिटमेंट झाले. किरणला चेंडू मात्र समजू दिलेला नाहीये. चेंडू डॉट आलाय. 41 वरती 4 आहे. 4.4 षटकांचा खेळ आतापर्यंत आपण पाहतोय मैदानामध्ये संपलेला आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न आणि यावेळेस आता मात्र इथे विकेट आहे. फलंदाज बाद होईल. स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज बाद आहे. शेवटचा बॉल आणि हा चेंडू आपण बघतोय मैदानाच्या मध्ये सिंगल घेण्याचा इथे प्रयत्न होता, परंतु आता मैदानामध्ये बघूयात. पहिला डाव तो संपलेला आहे आणि या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर एक्केचाळीस झालेले आहेत. 42 धावांचा आता टार्गेट असेल श्रीनाथ 11 पुनवळे संघाच्या समोर. सर एकच बास होईल ना? तर पहिला डाव इथे संपलेला आहे आणि या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 41 झालेले आहेत. 42 धावांचा टार्गेट आहे आणि आता मैदानामध्ये बघूयात कशा प्रकारे टार्गेट इथे पूर्ण केलं जाणार आहे. चला विनंती करतो आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये आघाडीचे दोन्ही बॅटर्स लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या. याच ठिकाणी मुळशी तालुका राष्ट्रवादी क्रीडा सेलचे अध्यक्ष आणि अनेक स्पर्धेचे मोठे मोठे आयोजन करण्यासाठी मात्र ज्यांना ओळखलं जातं किरणदादा यणपुरे
यांचा शेकडे आगमन झालेलं आहे. किरणदादा आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. विनंती करतो किरणदादा, आपला मोरिया क्रिकेट क्लबच्या वतीने यथोचित असा सन्मान होतोय आणि त्यांचा सन्मान यासाठी केला जाईल. किरण दादांना विनंती करतो आपण या. किरण दादा, आपलं मुख्य व्यासपीठावरती सन्मान होतोय. याच्याकडे मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस क्रीडा सेलचे अध्यक्ष किरण दादा यणपुरे यांचा याच्याकडे सन्मान होतोय. तर सामन्याकडे जाऊयात. मैदानाच्या मध्ये 41 झालेले आहेत, 42 बनवायचे आहेत. श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारोंजी संघाची खासियत आहे, हा संघ शेवटच्या बॉलपर्यंत मॅच सोडत नाही. आणि बऱ्याच वेळा आपण पाहिले तर या टीमचे खांदे कधी पडलेले नसतात. तुमची पॉझिटिव्ह थिंकिंग ही फार महत्वाची असते. माणूस पराभूत केव्हा होतो? मैदानाच्या बाहेर, मैदानात गेल्यानंतर नाही. पहिलाच बॉल यावेळेस ऑन साइडला उडवलाय पहिल्या चेंडूवरती. सचिन गवळी नावाचं वादळ, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, धावा मिळतील 4. हा चौकार. सचिन गवळी आपण पाहिलं तर मैदानाच्या मध्ये आलाय. दफुलकावरती 4 धावा आहेत. श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी संघाला माहिती आहे, मॅच मध्ये जर आपल्याला शिरकाव करायचा आहे तर सगळ्यात महत्वाचं काय तर आपल्याला सचिनला थांबवायचंय. ही मानसिकता ठेवणं गरजेचं आहे. दत्ता लांडे षटक क्रमांक पहिला हाताळतोय, समोर सचिन गवळी आहे. पुन्हा एकदा इनसाइड आउट, बॅकफुटला गेले, पंच केलाय, एक्स्ट्रा कव्हरला, बॅक टू बॅक दुसरा चौकार. लागोपाठचे 2 चौकार इथे मैदानामध्ये वसूल केले सचिन गवळीने. मी सांगितलं ना की सचिन गवळी हा अनेक संघर्षांना तोंड उत्तर देत असताना मात्र घडलेला खेळाडू आहे. तो सचिन गवळी आहे. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिलं तर ज्यांचं नुकतंच या स्पर्धेच्या निमित्ताने शुभागमन याच्याकडे होतोय. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे कार्याध्यक्ष रवींद्र उर्फ दादाभाऊ माझिरे यांचं आगमन झालंय. दादाभाऊ, आपलं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. आणि या वेळेस लागोपाठचा 3रा चौकार, स्वागत झालंय चौकाराने. लागोपाठचे 3 चौकार जे इथे मैदानाच्या मध्ये आलेले आहेत. सचिन गवळी आपण पाहिलं तर मैदानाच्या मध्ये दाखल इथे झालाय. मावळ गाजवलंय, पिंपरी गाजवलंय, पुणे गाजवलंय, मुळशी गाजवतोय तो सचिन गवळी आहे. हा रावेत पुनावळेचा टार्झन आहे, नाव त्याचं सचिन गवळी आहे. 3 चौकार वसूल केलेत. पुढे दाखल टप्प्याचा बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न. ऑन साइडला मिड ऑन मध्ये खेळाडू आहेत. कुठल्या प्रकारची धाव तर इथे मैदानाच्या मध्ये मिळणार नाहीये. सचिन गवळी या सीझन मध्ये अक्षरशः सर्वाधिक आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज मिळवणारा खेळाडू सचिन गवळी आहे. धुमाकूळ घातला या नावाने. दत्ता बघायचे थांबवणार का? बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट, गवत कापत निघालाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या आहे मैदानामध्ये सचिनचा क्लास चौकार. चौकार इथे आला. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 16 वरती धावफलक आहे. सचिन गवळी पुन्हा एकदा चौकार आणि या वेळेस खोदून काढलाय. लॉंग ऑफला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आज चौकारांचा पाऊस आहे.
गोलंदाजीसाठी गोलंदाज आता मात्र बघायचं आहे तयार असतील षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी. अनिकेत आता मात्र गोलंदाजीसाठी आलेला आहे. 42चा पाठलाग सुरू झालाय. सचिनने पहिल्या षटकामध्ये अक्षरशः षटकार मारण्याचा प्रयत्न केला नाही. अजिंक्य आलाय. उलट दिशेने फटका खेळायचा प्रयत्न होता. पहिला चेंडू ते डॉट आलाय. अजिंक्य बुसडे गोलंदाजीसाठी येतोय. 23 चेंडू 22 ची अजूनही गरज यानंतरची. होणारी मॅच देखील आपण पाहिलं तर पिरंगुट क्रिकेट क्लब विरुद्ध यातील विजेता हा सामना होणार आहे यावेळेस उलट दिशेने. ओहो मैदानाच्या आतमध्ये बघायचंय चेंडू काय खेळलाय. 4 धाब्यांसाठी इथे मात्र अगदी डीप थर्ड मॅन मध्ये आलेला चौकार आहे. चार धावा मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. चौकार इथे मैदानामध्ये वसूल केलाय किरणने. किरणही म्हणत असेल जायचं होतं वाशीला, गाडी पकडली काशीची. चौकार आलेला आहे. 24 वरती धाव फलक. 22 चेंडू 18 ची गरज आहे. पुण्यात उलट दिशेने त्याच प्रयत्नाचा मैदानाच्या मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. तोच प्रयत्न पाहायला मिळतोय. चेंडू डॉट आलाय. 24 वरती धाव फलक आहे. 21 चेंडू 18 ची गरज. मॅच मध्ये पहिल्याच बॉल मध्ये 4 होताना आपल्याला पाहायला मिळाला सचिन गवळी. पहिल्या बॉल पासून त्याने आक्रमकता दाखवली. आता सफल झाले. जागा बनवली. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळलाय. सागर वाह संघाचा संगनायक आहे. फिल्डिंग एफर्ट साठी सागरची ओळख आहे. असं म्हणतात ना की तुम्ही चांगली गोलंदाजी केली किंवा तुम्ही चांगली बॅटिंग केली म्हणजे तुम्ही संगनायक होत नाही. तुमचं माइंड किती चालतं याच्यावरती तुमचा संगनायक समजला जातो. अजिंक्य पुण्याचा तयार. ओव्हर दी विकेट. धीम्या गतीचा टाकलेला चेंडू होता. बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न इथे राहिला सचिन गवळीचा. संघाची धावसंख्या यावेळेस बघायचंय स्थिर आहे. 25 वरती धावफलक आहे. या षटकामध्ये कुठेतरी धाब्याला ब्रेक लावायचं काम अजिंक्यकडे होतं आणि तो आल्यानंतर त्याने एक फक्त चौकार खाल्लाय. परंतु बाकीच्या चेंडूवरती मात्र त्याने डॉट टाकण्यावरती भर दिलाय. कोलवट टप्प्याचा बॉल दत्ता. वाह वाह प्रयत्न खूप चांगला पाहायला मिळाला. एक धाबी ते आली. एका धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 26 वरती धावफलक आहे. एकही फलंदाज बाद नाहीये. एकही अतिरिक्त धाव नाहीये. शेवटचे चेंडू आहेत आता 18 आणि या 18 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत त्या 16 धावा. अजिंक्यने या षटकामध्ये आपण पाहतोय फक्त 6 धावाच्या खर्च केलेल्या आहेत. आज मुळशी तालुक्याचं लक्ष वेधणारी क्रिकेटची स्पर्धा म्हटलं की मोरिया करंडक. प्रत्येक आयोजकाने घेतलेली मेहनत, प्रत्येक आयोजकाने केलेले कष्ट, प्रत्येक आयोजकाचे जे स्वप्न होतं की आपल्या परिसरामध्ये आपल्या संघाच्या नावाने आपल्या संघाने एखाद्या स्पर्धेचं आयोजन करावं आणि त्यामधून आपली एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण व्हावी, त्यासाठी या आयोजकाने रात्रीचा दिवस केलाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा इथे मात्र आता बदलाव केला जाईल. गोलंदाजीसाठी गोलंदाज झालाय बाळू. 18 चेंडू 16 ची गरज. कमबॅक करणार का? पुन्हा त्यावेळेस धीम्या गतीचा चेंडू. प्रयत्न होता रिव्हर्स पुलचा, परंतु अक्षरशः इतका धीम्या गतीने चेंडू टाकला तो चेंडू मात्र बॅट वरती येऊन आदळला. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले गेलं तर ज्या विकेटच्या शोधामध्ये संघ होता ना, उशिरा का होईना ती विकेट आली आहे. सचिन गवळी मोठा मासा गळायला लागलेला आहे. नवीन फलंदाज दाखल ते मैदानामध्ये येईल चेतन सपकाळ. सागरला माहितीये ही मॅच सोडायची नाही. याच खेळासाठी श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी संघ ओळखला जातो ना. शेवटपर्यंत झुंजायचं, शेवटपर्यंत लढायचं, कारण हे जग आहे, हे कलयुग आहे. इथे लढल्याशिवाय काही मिळत नाही. इथे भांडावं लागतं. सागरला माहिती आहे लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती.
और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जे प्रयत्न करतात ना ते पराभूत कधीच होत नाही. चेतन सपकाळ नवीन फलंदाज दाखल झालाय. बाळू तयार आहे. अकुटप्प्याचा बॉल, शरीराचा वेध घेणारा चेंडू, सिंगल घेण्याचा प्रयत्न, डेंजर एंडला चेतन, आणि या वेळेस संधी होती परंतु संधी मात्र सोडणं होऊ शकलं नाहीये. लेग बायचा इशारा आहे. एक धाव आलेली आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण बघतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा. हलक्या हाताने चेंडू यावेळेस खेळण्याचा प्रयत्न ते मैदानाच्या मध्ये केला जातोय आणि तोपर्यंत मैदानाच्या मध्ये बघायचं पुन्हा एकदा एका धावेच्या मदतीने संघाचा स्कोरबोर्ड आता पुढे एकदा थोडंसं पुढे जाईल. 15 चेंडू 14 ची गरज आहे. तुमच्याकडे बँक बॅलन्स किती आहे याचा विचार करण्यापेक्षा तुम्ही आता असं म्हणतात ना विचार करत बसण्यापेक्षा प्रयत्न करण्यामध्ये तुम्ही वेळ घालवा. कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणसाला मार्ग सापडतो. यशाचा मार्ग शोधायचा आहे तर प्रयत्न मोठे करायचे. बाळू तयार आहे. ओ पुन्हा एकदा यावेळेस चेंडूला थोडीशी फ्लाइट दिली. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकला नाहीये. इथे काळ भरून क्रिकेटला मारुजी संघाला माहिती आहे जितना बड़ा संघर्ष होता है जीत उतनी ही शानदार होती है. जितना बड़ा संघर्ष होता है आज तो मोठा संघर्ष दाखवायचा आहे. 14 चेंडू 14 ची गरज आहे. मॅच संपली नाहीये. हे क्रिकेट आहे. क्रिकेट म्हणजे काय? अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेट. हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा डिफेन्स केलाय. ड्राईव्ह केल्या बॉलला. दत्ता आलाय दूरवरून चेंडूला कव्हर करतोय. एक धाव आली आहे. एका धावेसाठी श्रीनाथ 11 पुनावळे संघ किरण आणि चेतनला संघर्ष करावा लागतोय. त्यांना माहिती आहे इथे एखादी विकेट आली ना मग मात्र मारुंजी संघ पुण्याच्या सामन्यामध्ये शिरकाव करणार आहे. 13 चेंडू 13 ची गरज आहे. अब नहीं चलेगा तेरा, नहीं चलेगा मेरा, तुझे काम करना होगा तेरा. 13 चेंडू 13. धीम्या गतीचा बॉल फटका फसला होता. मिड विकेट मध्ये खेळाडू आहे. सिंगल तरी ते घेतली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये. एक धाव आहे. फलंदाज मात्र आपण बघायचं आहे थोडेसे प्रेशर मध्ये डबल माइंड आहेत कारण आता शेवटचे 12 चेंडू आहेत आणि या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 12 धावींची गरज आहे. सचिन गवळी आलाय. सचिन म्हणत असेल जो स्टार्ट मी करून दिलाय अपेक्षा नव्हती जो स्टार्ट आलाय परंतु आता सचिन गवळी मैदानात दाखल झालाय. मी म्हणेल सचिन गवळी आता कान मंत्र घेऊन गेला नाही तो कान टोचण्यासाठी गेलेला आहे. संघर्ष तर मैदानामध्ये करायचा आहे कारण हा नवीन पर्व आपण म्हणतो ना प्रत्येक दिवस एक नाविन्याने जगायचा असतो. तुम्ही काल काय केलं याचा विचार करण्यापेक्षा तुम्ही आज काय करणार हे मात्र बघायचंय कारण दोन्ही संघ आहेत आणि दोन्ही संघ या हंगामामध्ये प्रचंड लय मध्ये आहेत. प्रचंड फॉर्म मध्ये आहेत. 12 चेंडू 12 ची गरज. मनगडाची ताकद दाखवायची. धडाकेबाज कामगिरी करायची आहे. तुम्ही धडाकेबाज चित्रपट पाहिला असतील. ज्याची शक्ती असते अपूर्व, ज्याचे ध्येय असते अचूक, तोच असतो खरा धडाकेबाज. आज ती धडाकेबाज कामगिरी इथे होणार का? 12 चेंडू 12 ची गरज आहे. सामना संपलेला नाहीये हे दोन्ही संघ सांगतायत. मॅच कोणाकडे झुकणार हे मात्र सांगता येणार नाही. आता समान तराजू दोन्ही संघांकडे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय अजिंक्य बुचडे. स्ट्रायकिंग एंडला किरण. पहिलाच बॉल फटका फसलाय. लिडिंग एज आणि मैदानामध्ये चेंडू निघालाय थर्ड मॅनच्या दिशेने. थर्ड मॅन मध्ये खेळाडूच नव्हता. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. आलेला चौकार आहे. चौकार आपण पाहतोय ते मैदानाच्या आतमध्ये आलाय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय. पुन्हा एकदा धावफलकाकडे जाऊ. 34 वरती 11 चेंडू 8 ची गरज. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय यांचं नुकतंच शुभागमन होतोय. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष यांच्या वतीने बॉल
स्तंभ ज्यांनी आपल्या सौजन्य केलेले आहेत असे हरिभाऊ पाडाळे यांचं आगमन होते. हरिभाऊ आपलं मनपूर्वक स्वागत, आदरपूर्वक स्वागत आहे. विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत असेल. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार, अजिंक्य तयार आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आहे. 11 चेंडू 8 आल्यात. कोलवा टप्प्याचा बॉल ऑन साइडला इथे टर्न करण्याचा प्रयत्न मिड विकेट मध्ये सागर आहे. चेंडूला प्रोटेक्शन करतोय तोपर्यंत मैदानाच्या मध्ये ती घेतली जाते एक सिंगल. मैदानामध्ये आपण बघायचं पुढे आहे संघाची धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती धाबा 35. 10 चेंडू 7ची गरज. शिगणी टी शर्ट आपण पाहिलं तर आज 5ही संघाने जे आहेत भरेनगरीच्या विद्यमान सरपंच सौभाग्यवती विद्याताई मयूरदादा ववले यांच्या वतीने जे टी शर्ट्स आहेत ते टी शर्ट आलेले आहेत. तर प्रत्येक संघाने विनंती आपापले टी शर्ट्स घेऊन जायचे. पिरंगुट टीम आपले टी शर्ट घेऊन जा. घोटावडे वॉरियर्स बुकुम संघ आपल्या सगळ्यांचे टी शर्ट घेऊन जायचे. रणअप चुकलाय. 10 चेंडू 7ची गरज. आज या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिलं ज्यांचं नुकतंच शुभागमन होतोय. लवळेगावचे उद्योग सम्राट युवकांचे भक्कम आधारस्तंभ म्हणून मात्र ज्यांच्याकडे पाहिले जातं सिकंदर दादा भोसले, त्याचबरोबरीने ऋतुराज करेकर आणि मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस क्रीडा सेलचे अध्यक्ष किरणदादा येनपुरे हे सगळ्या मित्रपरिवार स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं स्वागत आहे. 9 चेंडू 6ची गरज. मॅच सोडायची नाहीये. काही जरी झालेल ना, आयुष्याचा डाव तुम्ही खेळता असताना अशा प्रकारे खेळा जिंकणाऱ्या संघालाही वाटलं पाहिजे आयुष्यातला सर्वात अवघड डाव हाच होता. किरण पुण्यात तयार. आता धीमे गतीने टाकला. पुन्हा एकदा मैदानामध्ये बघायचंय. पंच मात्र इथे सांगताय डॉट बॉल. संघाची धावसंख्या इथे स्थिर आहे. पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज केले बॅटिंग टीमने. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टमचा वापर इथे केला जाणार आहे. हृदयाचा ठोका चुकवणारा सामना पण मैदानाच्या मध्ये बघणार आहोत. क्रिकेट म्हणजे धीमेपणाची कसोटी. क्रिकेट म्हणजे एकाग्रतेची पराकोटी. क्रिकेट म्हणजे धाडसाची शान. क्रिकेट म्हणजे साहसाचा मान. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. क्रिकेट म्हणजे नवनवे डावपेच. क्रिकेट म्हणजे हुशार निर्णयाचे डावपेच. क्रिकेट म्हणजे जल्लोषांची धमाल. क्रिकेट म्हणजे कंटाळ्यांची कमाल. क्रिकेट म्हणजे अहिंसक हस्त्र युद्ध आणि क्रिकेट म्हणजे विजयासाठी झालो कटिबद्ध. शेवटचे 8 चेंडू 6ची गरज. ओ यावेळेस चेंडू मात्र डॉट. अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला नाचवलं अजिंक्यने. स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय सागर शेठ ववले यांचं देखील आगमन झाले. त्यांचंही स्वागत आहे. शेवटचे 7 चेंडू 6ची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे. प्रेक्षकांची पावलं मैदानाकडे आता येऊ लागलेली आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याला तयार आहे. अजिंक्यने मॅच मध्ये पुण्याचा शिरकाव केलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला परंतु तिथून पुढे पुण्याच्या सामन्यामध्ये शिरकाव आहे. यावेळेस पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. धावेसाठी बघायचा मैदानामध्ये डॉट बॉल. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. सामना होता 12 चेंडू 12. सामना आलाय 6 चेंडू 6. हा संघर्ष आहे. तर मॅचकडे आपण पुढे जाऊयात. समीकरणामध्ये आपण बघील तर आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक. 6 धावेंची गरज. चेंडू आता मैदानामध्ये कोण येणार गोलंदाजीसाठी. अजिंक्यचा 2 षटकांचा स्पेल संपलाय. दत्ताने 1 षटक टाकलेलं आहे. गोलंदाजीसाठी निर्णायक षटक मैदानामध्ये कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाणार आहे. आजची मेहनत उद्याचं सामर्थ्य निर्माण करतं. तुम्हाला आज मेहनत करायची आहे. स्वतःवरती विश्वास ठेवलं की मग बघा एका महाबली हनुमंता इतकीच ताकद तुमच्या अंगामध्ये निर्माण होते.
फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून लढायचं असतं. 6 चेंडू 6ची गरज. धावा जरी कमी आहेत लढण्यासाठी पुरेशा आहेत हे सांगणार दत्ता. आता बघायचंय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलाय अनिकेत बुचडे. समोर मात्र असेल चेतन. थोडीशी मैदानामध्ये शांतता आहे. हृदयाचे ठोके आता धडधड करू लागलेले आहेत. मला वाटतं दादा भाऊ यासाठी मारुंजी संघ ओळखला जातो. शेवटपर्यंत झुंज जायचं. मॅचचा रिझल्ट काही नाही याचा कधीच विचार करायचा नाही. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बघूयात. अनिकेत आलाय समोर चेतन आहे. पहिलाच बॉल यावेळेस फुल टॉस होता. ऑन साइडला टर्न केलाय लॉंग ऑनच्या दिशेने. सागर आलाय चेंडूला कव्हर करतोय. चेंडूची फेकी धावबाची संधी परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये आता थोडस इथं गरमागरमीचं वातावरण झालंय. कारण चेतनला माहितीये किस्मत अक्सर बहादुरों का साथ देती है. 5 चेंडू 4ची गरज आहे. स्वतःला कधी कमी लेखू नका. तुमच्या आत्मविश्वासाने अशक्य गोष्टी देखील शक्य होऊ लागतात. फक्त प्रयत्न करत राहायचेत. संतांनी सांगितले शोधल्याने परमेश्वरही सापडतो. यश काय आहे? यश मिळणार आहे फक्त प्रयत्न करायचेत. 5 चेंडू 4ची गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा थोडासा बदलाव. वारंवार केला जाणारा बदलाव आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. गोलंदाज पुन्हा तयार आहे. अनिकेत पहिल्या चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत. समोर चेतन सबकाळ आहे. अकुटप्याचा बॉल आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेतनच्या मनामध्ये लाडू फुटले असतील. हा चेंडू कुठे कुठे मारावा परंतु परफेक्ट टायमिंग जुळवता आलेलं नाहीये. 39 वरती धावफलक आहे. 4 चेंडू 3ची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये अजूनही ऑन आहे. चार चेंडू आणि 3 धावा. एखाद 2 चेंडू डॉट किंवा एखादी विकेट. पुन्हा एकदा मारुंजी संघ त्या दिशेने वाटचाल करणार का हे मात्र बघायचं आहे. परंतु समोर किरण आहे. 11 चेंडू आतापर्यंत खेळलाय. 12 धावा त्याने बनवल्यात. सचिन बाद झाल्यानंतर किरणने या विकेटला स्वतःचं घर बनवलेलं आहे. 4 चेंडू 3ची गरज आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज अनिकेत तयार. यावेळेस स्क्वेअर कट. ओहो इथे मैदानामध्ये काय अक्षयने कॅच ड्रॉप केलाय. पकडा कॅच जिंका मॅच. छोडो कॅच और छोडो मॅच. तुम्ही कॅच 1983 चा आठवा. कपिल देव रामला लिगेज याने कॅच सोडला असता भारतामध्ये विश्वचषक आलाच नसता. तुम्ही कॅच सूर्यकुमार यादवचा आठवा. कॅच पकडला नसता तर भारताने मॅच जिंकलीच नसती. आज कॅच अक्षयने सोडलाय. ही कॅच सोडलाय की मॅच सोडलीये येणारा वेळ सांगणार आहे. 3 चेंडू 2ची गरज आहे. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर आहे. काय संघर्ष आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुढे क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव होतोय आणि या वेळेस ऑन साइडला सागर 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 आलाय. टिप तक करो जब तक जीत ना जाओ. लोअर फुल टॉस. ओहो शॉट स्कोअरलेला खेळाडू आहे आहे आहे. सिंगल आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट. विकेट. गोलंदाज बाद. मॅच मध्ये ट्विस्ट. मॅच मध्ये ट्विस्ट. अक्षरशः फक्त सिंगल विकेट दिसत होती तिथे यशा उद्ध्वस्त केलेले आहेत. ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में. बड़े बड़े तूफान भी थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. 1 चेंडू आणि 1ची गरज. 1 चेंडू 1. काय मॅच रंगली आहे. हरिभाऊ गाडीला स्टार्टर मारून तयार राहा. ही मॅच सांगता येणार नाही. ज्यांना कोणाला बीपी शुगरचा त्रास असेल ना त्याने डोळे बंद करा. एक चेंडू 1ची गरज आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. परंतु प्रेक्षकांनो ही मॅच आवडली असेल ना तुम्हाला क्रिकेटची शपथ आहे. टाळ्या वाजवा हरकत नाहीये. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर आहे.
आता बघायचं क्षेत्ररक्षण. दत्ता लांडेचं मास्टर माइंड काय खेळी करणार. दत्ता लांडेची मास्टर माइंड काय मैदानामध्ये घेऊन येणार. दत्ता लांडे बघायचंय कशी मैदानाचे सूत्र हलवणार. संघाचा संघनायक जीवाच्या आकांताने पळतोय. त्याला माहिती आहे मॅच सोडायची नाहीये. एक चेंडू आणि एकाची गरज आहे. नवीन फलंदाज वरुण पवार. वरुण पवार पवारची पॉवर दाखवणार का. का सामना सुपर ओव्हर मध्ये जाणार. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बघायचंय. सागर मात्र लॉंग ऑन मध्ये खेळाडू आहे. लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन आहे. कॉर्नर आहे. अग्रेसिव्ह क्षेत्ररक्षण आहे. एक चेंडू एक. इथे कोण जिंकलं कोण पराभूत झालं यापेक्षा इथे जिंकलं क्रिकेट हे महत्वाचं आहे. मारुंजी संघ जरी पराभूत झाला असेल ना तर घरी गेल्यानंतर कोणी विचारलं ना तुम्ही हारले कसे तर अभिमानाने सांगता येईल आम्ही लढलो कसे. दोन्ही पंच म्हणत असतील सकाळ सकाळ मूड फ्रेश. इतकी जबरदस्त मॅच आहे. महेश सरांच्या चेहऱ्यावरती तर स्मित हसतेच आज. असे सामने बघितलं गेले तर कुठंतरी बरंही वाटतं. तर चला प्लेअर ऑफ द मॅच आपल्याला किताब देखील द्यायचा आहे. आणि प्लेअर ऑफ द मॅच सचिन गवळी ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच. तर सचिन या. सचिनने अक्षरशः डोक्याला हात लावलाय. तो म्हणत असेल एवढी मॅच मी चांगली स्टार्ट करून दिली. गोलंदाजी मध्ये 100% एफर्ट दिले. माझी टीम का कमी पडतीये. असे मॅचेस मला अपेक्षित नाहीयेत. प्रगतशील शेतकरी सन्माननीय शेखरभाऊ बोवले यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचंही स्वागत आहे. त्याचबरोबर सिकंदर भोसले असतील अध्यक्ष मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन हरिभाऊ पाडाळे. आपण हरिभाऊ पाडाळे अध्यक्ष आपल्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच हा किताब देतोय. तर विनंती करतो या हरिभाऊ. आणि पुनाळे संघ श्री सर श्री काटे आपला एक खेळाडू पाठवा ना जर्सी नेण्यासाठी. आणि टॉस आपल्याला लगेच करायचा आहे. तर कॅप्टन तुम्ही देखील लगेच या टॉस साठी. तर प्लेअर ऑफ द मॅच असेल सचिन गवळी. आणि टॉस आपल्याला करायचा आहे. जो संघ इथे जिंकणार तो संघ सेमीफायनलला दाखल होणार. जो संघ पराभूत होणार तो संघ मोरिया करंड गॅस स्पर्धेचा 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरणार. याच्याकडे या दोन्ही अध्यक्ष मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष हरिभाऊ पाडाळे. त्याचबरोबरीने राष्ट्रवादी काँग्रेस क्रीडा सेलचे अध्यक्ष किरणदादा येनपुरे